आज आपण साधा ब्लाऊज कसा शिवायचा ते पाहणार आहोत। आपली बाही आहे 5ची। आता आपण ती 1/2 इंच दुमडून एक टिप मारून घेणार आहोत आणि आतल्या साईडला 1 इंच दुमडून टिप मारून घेणार आहोत। अशी 1 इंच दुमडायची आणि तर दुसऱ्या बाहीलाही आपण 1 इंच दुमडून टिप मारून घेऊया। आता या दोन्ही बाह्या आपल्या तयार झाल्या आहेत। आता हा पाठीमागचा भाग आहे। आता या पाठीमागच्या भागाला आपल्याला दुमडण्यासाठी पट्टी तयार करून घ्यायची आहे। ही आपण 1.5 इंचाची पट्टी तयार करून घेतली आहे। 1/2 इंचाची टिप घेऊन आपण ही पट्टी याला जोडून घेणार आहोत। त्यानंतर ह्याला एक असं नख मारायचं आणि ती पाठीमागच्या साईडला पलटी करून त्याच्यावर एक मोठे टाकायची टिप मारून घ्यायची आणि हात शिलाई केल्यानंतर ही मोठे टाकायची टिप उसवून टाकायची। आता पाठीमागचे टक्स घेण्यासाठी आपण हे असं मधोमध दुमडायचं, 1/2 इंच आडवं आणि उभ्या 4.5 इंचाचा टक्स घ्यायचा आणि टिप मारायची। असं दोन्ही साईडला आपण टक्स मारून घेऊयात। आता आपण कटोरीला टक्स मारून घेऊयात। कटोरीला टक्स घेतानाही कटोरी दुमडायची। 1.5 इंचाचं आपण घेतलेलं मार्जिन घ्यायचं आणि वरती 3 इंचावर एक मार्क करून डबल टिप मारून घ्यायची आणि नंतर ते कट करून टाकायचं आणि ही आहे आपली कटोरी तयार। बघा किती छान आकार आपला कटोरी चालेल। आता आपण अशी दुसरी कटोरी तयार करून घेऊया। याच प्रकारे 1.5 आणि 3चा टक्स मारून घेऊन दुसरी कटोरीला हे आपण टिप मारून घेतोय। आता ह्या दोन्ही कटोरी तयार आहेत आपल्या। आता आपण साईडचा पार्ट जोडणार आहोत कटोरीला। आता साईडचा पार्ट जोडतानाही कटोरी आणि साईड पार्ट व्यवस्थित एकमेकावर ठेवायचा आणि कुठलाही भाग न ओढता अगदी अलगद थोडं अंतर घेऊन हे दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत। अगदी व्यवस्थित दोन्ही भाग बसतात, अजिबात कुठलाच भाग ओढायचा नाही। आता आपण योकपट्टी जोडून घेऊयात। आता ह्या 2 योकपट्ट्या आहेत, त्याला 1/2 इंचाचं टिप मारून घ्यायची खालून आणि एक नख मारून घ्यायचं। ही योकपट्टी आपली जोडून तयार। आता ही कटोरीच्या भागावर जोडायची। 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन अशी ही योकपट्टी कटोरीला जोडून घ्यायची। आता वरच्या साईडने या प्रकारे दुमडून घ्यायचं आणि 1/2 इंचाची टिप मारायची। आणि हे असं एका साईडने आतल्या साईडने ओढून बाहेर काढायचं सगळं। ही योकपट्टी जोडण्याची अगदी सोपी पद्धत आहे। त्याच्यावर एक टापटीप देऊन घ्या। यामुळे काय होतं, आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते। ह्या छोट्या छोट्या टिप्स आपण फॉलो केल्या ना तर आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट होतो। आता आपण दुसरा भाग पण याच प्रकारे तयार करून घेऊया।
मोबाईलची टॉर्च चालू केली त्याच्यामुळे त्याचा कलर थोडासा ऑरेंज दिसतो. आता ही आपण 1.5 इंचाची लोकपट्टी घेतलेली आहे. आता हिला आपण एक टिप मारून घेऊया, जोडून घेऊ आणि हिला एक नख मारून 1/2 इंचाची एक टिप मारून घ्यायची. आणि ब्लाऊजच्या सरळ बाजूने आपण 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन तिला जोडून घेऊया. खालच्या साईडने असं आतल्या साईडला 1/2 इंच दुमडायचं ते कापड आणि त्याच्यावरून ओव्हरलॉक करून घ्यायची. आणि या प्रकारे अशी बाहेर काढून तिच्यावर एक नख मारायचं आणि दुमडून उलट्या साईडला पट्टी बसवून घ्यायची व्यवस्थित आणि त्याच्यावर एक दाब शिलाई द्यायची आणि आपली फिनिशिंग खूप छान येते. आता आपण हुकपट्टी तयार करणार आहोत. आता हुकपट्टीसाठी आपण 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे. आता आपण ही उलट्या साईडने बसवणार आहोत. उलट्या साईडने 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन आपण ही पट्टीला एक टिप मारून घेणार आहोत. खालच्या साईडने अशी दुमडून घ्यायची. आता ही पण अशी पलटी करून सरळ साईडला पलटी करून घ्यायची. असं 1 इंच आत दुमडून ही दुसऱ्या ह्याच्यावर अशी ठेवून घ्यायची व्यवस्थित आणि मधोमध त्याच्या एक टिप मारून घ्यायची म्हणजे ते आपल्याला हलणार नाही. आणि लूक नंतर आपण गळा बसवल्यानंतर आपण लूक करणार आहोत. अशी मधून एक टिप मारून घ्यायची. आता आपले हे दोन्ही पार्ट असे तयार झालेले आहेत. असे चेक करून घ्यायचे कुठं मळ जास्त कमी झालेलं आहे का आणि ते असं कट करून घ्यायचे. आता हे असे सगळे पार्ट व्यवस्थित एकमेकावर ठेवून व्यवस्थित चेक करून घ्यायचे कुठं जास्त कमी झाले का. हे बघा आपले परफेक्ट आलेत एकदम. आता पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग असा एकमेकावर ठेवून शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. असं मध्ये नख मारून शोल्डरच्या इथे अशी सरळ पट्टी ठेवून असं खडूने आखून घ्यायचं आणि शोल्डर एकसारखं करून घ्यायचं व्यवस्थित. हे छोटे छोटे असे टिप्स आहेत, त्याने आपलं शोल्डर उतरू शकतं. त्याच्यामुळे हे आपण असं आखून तिथलं कापड कट करून घेणार आहोत. यामुळे आपली फिटिंग आणि शोल्डर व्यवस्थित बसतं. आपण बाही जोडून घेऊयात. आता बाही जोडताना पुढच्या भागाला आपण बाहीचा जो पुढचा भाग कट केलेला असतो तो पुढच्या साईडला येईल. या पद्धतीने मधोमध बाही ठेवून बाहीचा मध्य आणि शोल्डरचा मध्य घेऊन आपण बाही अजिबात न ओढता अगदी अलगद हाताने आपली बाही आपण बसवून घेणार आहोत. माझ्या पद्धतीने जर तुम्ही बाही कापली असेल तर ती कुठंही कमी पडणार नाही, अगदी व्यवस्थित बसते. आणि तिथूनच अशी शिलाई रिटर्न करून परत आपण पूर्ण बाही शिवून घेणार आहोत. या पद्धतीने बाही शिवून घ्यायची. आता आपण फिटिंगची बाहेरच्या साईडने आपण 1/2 इंच घेऊन एक फिटिंगची शिलाई करणार आहोत. याने काय होतं, आपला ब्लाऊज एकदम प्रोफेशनली दिसतो. सरळ बाजूने 1/2 इंचाची एक टिप मारून घ्यायची. आता आपण दुसरी बाही बसवून घेऊया.
दोन्ही बाही जोडून झाल्यात आता आपल्या. आता हिला पण आपण फिटिंगची 1 इंचची टिप मारून घेणार आहे सरळ बाजूने. आता उलट्या बाजूने आता असं नख मारून आतल्या साईडला दुमटून अशी एक टिप मारायची. याने आपला ब्लाऊज फिनिशिंगला अगदी छान दिसतो. या प्रकारे एक टिप मारून घ्यायची. आता आपण कंबर मोजून घेऊया. आता लोकट साईडने आपण पूर्ण कंबर मोजणार आहोत. आपली कंबर आहे 31 इंच आणि ती भरली आहे 35 इंच, म्हणजे 4 इंच जास्त आहे. फिटिंग करताना आपण 1-1 इंचाच्या ह्याच्यावर मार्किंग करून फिटिंग सुरू करणार. बाही आहे आपली 6.25ची. 6.6वर आपण एक मार्किंग केले. ब्लाऊज असा हे करायचा व्यवस्थित आणि लुकपट्टीच्या साईडला लुकपट्टी सोडून आपण असं छातीचं माप 9 इंचावर टाकायचं आणि हे सगळे पॉईंट आपण पट्टीच्या साहाय्याने असं जोडून घेऊयात. आता आपण त्याच्यावर टिप मारून फिटिंग करून घेऊयात. आपली फिटिंगची लाईन बघा कशी एका रेषेत आलेली आहे. आणि आता 1.5 इंचाचं अंतर घेऊन आपण 2-3 टिपा मारून घेऊयात. आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलाही फिटिंग करून घेऊयात. आता बघा आपली बाहीची टिप पण बघा कशी एकावर एक आलेली आहेत. मुंड्यातली टिपा अजिबात पुढं मागं झालेले नाही. आता आपण घोट मारणार आहोत गळ्याला. आता 1-1 इंचाच्या अशा आपण तिरक्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. त्या तिरक्या पट्ट्या अशा जोडून घ्यायच्या. या पद्धतीने अशा जोडून घेऊन 1.25 मीटरची एक पट्टी तयार करून घेऊयात. नंतर तिला 1.5 इंचाची टीप मारून घ्यायची एका साईडने पूर्ण. अशा प्रकारे ही गोटची पट्टी तयार करून घेतली आपण. आता आपण ही पट्टी गळ्याला बसवून घेऊया. 1/2 इंच असं दुमडायचं आणि 1.5 इंचावर अगदी थोडं अंतर घेऊन ही पट्टी बसवून घ्यायची. आणि पट्टी बसवताना आपल्याला ब्लाऊज आहे असाच ठेवायचा, फक्त पट्टी थोडी अशी नॉर्मली ओढायची आणि टिप मारायची. यामुळे काय होतं, आपलं शोल्डर अजिबात उतरत नाही आणि ब्लाऊज एकदम व्यवस्थित गळ्यात बसतो. अगदी ब्लाऊज कुठंच आपल्याला ओढायचा नाही, फक्त आपल्याला पट्टी आहे ना आपली गळ्याची ती फक्त थोडीशी ओढून बसवायची. थोडीशी नॉर्मली ओढायची, जास्त पण नाही ओढायची. आणि गळ्याचा आकार देत पूर्ण पट्टी ती जोडून घ्यायची. आणि शेवटी पण असं 1/2 इंच जास्त ठेवायचं आणि आतल्या साईडला दुमडून तिथं पण डबल शिलाई मारून घ्यायची. आता ही आपली पट्टी जोडून तयार झाली. आता ही अशी पलटी करायची
असं नख मारून घ्यायचं थोड्या ह्याच्यावर सगळं. नख मारल्यानंतर हे बघा ब्लाऊज आपला कसा थोडासा असं ओढल्यासारखा दिसतो, असं दिसला पाहिजे ना आपलं पट्टी लावल्यानंतर. त्यामुळे काय होतं, आपला गळा अजिबात उतरत नाही. हे त्याचंच असं साईन आहे की हा आपला व्यवस्थित बसणार आहे गळा. आणि आता हे आतल्या साईडला असं दुमडायचं आणि तुम्हाला जेवढा मापाचा गोठ हवा आहे तेवढं ते दुमडायचं आणि ते अगदी त्याच्या खाचेमध्ये जाईल असा व्यवस्थित असा गोठ अगदी थोडं थोडं अंतर घेऊन जोडत राहायचं. जास्त अंतर अजिबात घ्यायचं नाही, अगदी थोडं थोडं अंतर घेऊन गोठ सेट करायचा आणि चालवायची मशीन. याच पद्धतीने असा थोडा थोडा करून आपण सगळा गोठ व्यवस्थित मारून घेऊया. या पद्धतीने अगदी बारीक पातळ गोठ आपला तयार होतो. तर बघा या पद्धतीने आपला पूर्ण गोठ तयार झालेला आहे. खूप छान गळा आला आहे ह्याचा. गोठ पण बघा किती सुंदर आलाय. आणि आता आपण लूक करणार आहोत. आता लूक पट्टीवर अशी मार्किंग करून घ्यायची, दुमडायची आणि मार्किंग करून घ्यायची आणि मशीनवर त्याची लूक करून घ्यायची. जे मी अशी दाखवलीत ना त्या पद्धतीने तुम्ही अशी लूक करून घ्या. हातावर जरी तुम्ही केली तरी चालतील लूक, तसं काही नाही. तर आता आपला हा पूर्ण ब्लाऊज तयार आहे.